तुम्ही पालखीमध्ये चालताय, दर्शन झाले, काय भावना आहे? माझ्याकरता अतिशय भाग्याचा दिवस आहे. जन्मदिनाच्या दिवशी मला वारीमध्ये चालण्याची संधी मिळते आहे. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली या दोघांचंही दर्शन, त्यांच्या पादुकांचं दर्शन हे घेण्याची संधी मिळणं हा अतिशय भाग्याचा योग आहे. आणि त्याचसोबत हे जे सगळे वारकरी आहेत हे माऊलीचं जिवंत स्वरूप आहे. सगळे वारकरी एकत्रित मिळून माऊलीच्या स्वरूपातच आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांचं सानिध्य मिळणं ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मी आज खूप आनंदी आहे. सर, ज्या पद्धतीने काय प्रार्थना केली आहे? माऊलीकडे काही मागावं लागत नाही, आपल्या मनातलं त्यांना माहिती आहे. पण दरवेळेस माऊलीला एकच मागणं असतं, चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे. सर, खूप चांगला पावसाला सुरुवात झालेली आहे. पंढरपुरात खूप चांगल्या तयारी झालेल्या आहेत. विक्रमी वारी भरण्याची शक्यता आहे. 30 ते 35 लाख वारकरी येतील. हे मला आता पालकमंत्री गोरे साहेबांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती दिली. आणि यावेळेस एआयच्या माध्यमातूनही आपण एकूण किती वारकरी याचा अंदाज घेतो. आणि असं लक्षात येत आहे की विक्रमी अशा प्रकारची वारी आहे. खूप मोठ्या प्रमाणात वारकरी सगळीकडनं इथे आलेले आहेत आणि जुने सगळे रेकॉर्ड संख्येचे यावेळेस तोडण्यात येत आहेत.